बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली। बीडमधील एका शोरूमच्या मॅनेजरला क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। मारहाणीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा समावेश असल्याचं कळतंय। संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याच्या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालाय। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। खरं तर बीडमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी मागच्या काही दिवसांपासून घडत आहेत, खरं तर आधी वाल्मिक कराड या प्रकरणाने आणि त्यानंतर आता सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याचा सुद्धा एक अमानुष पद्धतीने मारहाण करतानाचा व्हिडिओ आला होता आणि आता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ समोर आलाय। कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आलेली आहे। त्या ठिकाणी मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। बीडमधील एका शोरूमच्या मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आलं। यामध्ये संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्या स्वीय सहायकाचा सुद्धा त्यामध्ये समावेश असल्याचं कळतंय। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आता सीसीटीव्ही फुटेज मध्ये समोर आले। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मॅनेजरला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। पुन्हा एकदा बीडमध्ये गुंडगिरी संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। बीडमध्ये गुंडाराज पुन्हा एकदा समोर आलाय। खरं तर याआधी आपण पाहिलं वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचा खरं तर राजीनामा झाला। वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप झाले। त्यानंतर सुरेश धस यांचा कार्यकर्ता भोसले याने सुद्धा अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले। त्यानंतर संताप पाहायला मिळाला आणि आता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी बीडमधून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडले। उदय, बीडमधील एका शोरूममध्ये मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केल्याचं कळतंय। नेमकं काय चाललं बीडमध्ये? कारण बीडमधील हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ जुना असला तरी आता तो समोर आलाय। यामध्ये संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहायक असतील, तसेच त्यांचे जे इतर कार्यकर्ते आहेत ते शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करताना दिसतात। आपण पाहिलं गेल्यात काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील राजकारण आणि राजकारणातून होणारी गुंडगिरी हा विषय चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। आणि आता यानंतर आता सुरुवातीला वाल्मिक कराड असतील आणि त्यांचे व्हिडिओ असतील, त्यानंतर खोक्या भोसले असेल, सुरेश धस असतील यांचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचे देखील व्हिडिओ समोर आले असून यामध्ये शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करताना दिसत आहे। यामुळे आता बीड जिल्ह्यात राजकारण आणि गुंडगिरी हे एक समांतर चालणारी व्यवस्था आहे का, असा देखील सवाल उपस्थित केला जात असून आता या सगळ्याच्या विरोधात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे, त्यावर कारवाई देखील होत आहे। परंतु आता हे नवनवे व्हिडिओ समोर येत असल्यानं बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने सगळी ही गुंडगिरी चालत होती हेच समोर येत आहे। कारण नक्कीच उदय, खरं तर याआधी संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील यांनी मोठ्या प्रमाणात गुंडगिरी संदर्भात त्यांची वक्तव्य समोर आली की अशा प्रकारची गुंडगिरी बीडमध्ये सुरू आहे, ते थांबवणं गरजेचं आहे। मात्र आता थेट संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ताच यामध्ये मारहाण करताना दिसतोय। या मारहाणीचं नेमकं कारण काही समोर आलं का? ही घटना नेमकी का घडली? नक्कीच या शोरूम मध्ये हे पण संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहायक असतील, तसेच कार्यकर्ते असतील, हे त्या शोरूमच्या मॅनेजरशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठल्या तरी मुद्द्यावरून त्यांच्यात वाद होतात आणि त्या वादानंतर त्याला मारहाण केल्याचं दिसतं। या प्रकरणात बीडमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। ही जी घटना आहे ती जुनी आहे, यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यावेळी नेमका का गुन्हा दाखल झालेला नाही हा संशोधनाचा विषय खरं तर। परंतु आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं नेमकं कारण काय, कशामुळे मारहाण झाली होती आणि गुन्हा का दाखल झाला नाही, असे देखील प्रश्न आता कारण या निमित्तानं उपस्थित केले जाऊ लागलेत। नक्कीच उदय, स्वाभाविक आहे प्रश्न अशा प्रकारचे उपस्थित होणं। तू असाच जोडलेला राहा। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आता पाहायला मिळाली आहे। सीसीटीव्ही फुटेजची दृश्य आपण पाहतो। त्या ठिकाणी शोरूमच्या मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे।